नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोनिक प्रोग्रेशन या ठिकाणी समजून घेतलं होतं. आज आपण परत त्या ठिकाणी रिवाइज करून घेऊया. सो लेट्स बिगिन. सो लेट्स बिगिन अगेन द हार्मोनिक प्रोग्रेशन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, जर काही टर्म्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील तर त्या टर्मचं रिसिप्रोकल हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असतात. म्हणजे लक्षात आलं का इफ T1, T2, T3 are in AP arithmetic progression मध्ये असतील तर then their reciprocal 1 upon T1, 1 upon T2 and 1 upon T3 are said to be in HP, that is harmonic progression. ही कंडिशन आहे. जर टर्म्स AP मध्ये असतील तर त्या टर्मचं रिसिप्रोकल हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे आणि ते आपण या ठिकाणी समजून घेतलं बघा. इफ द रिसिप्रोकल्स ऑफ द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स फॉर्म इन AP then such sequence is called harmonic progression. म्हणजे T1, T2, T3 हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असतील जर त्यांचे रिसिप्रोकल अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील. म्हणजेच आपल्याला ह्या टर्म जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर त्यांचे रिसिप्रोकल हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार. हे इट इज वन अँड द सेम थिंग. कारण की T1, T2, T3 चं रिसिप्रोकल 1 upon T1, 1 upon T2, 1 upon T3 आहे. नेच रिसिप्रोकल ते आहे. इट इज वन अँड द सेम थिंग. याला हार्मोनिक प्रोग्रेशन म्हटले गेले. याला काय म्हटले गेले? हार्मोनिक प्रोग्रेशन म्हटले. देन टाइप्स ऑफ मीन्स. टाइप्स ऑफ मीन्स बघा, देर अरिथमेटिक मीन आहे. अरिथमेटिक मीन म्हणजे काय? या ठिकाणी बघा, इफ 3 नंबर्स स्मॉल a, कॅपिटल A and B आर इन AP, दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. या तीन टर्म्स कशा आहेत? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. इफ दिस 3 टर्म्स आर इन AP, then capital A is the arithmetic mean AM of A and B, of small a and small b. म्हणजे लक्षात आलं का स्मॉल a, कॅपिटल A आणि स्मॉल b जर AP मध्ये असतील, इथे लक्षात अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर त्यासाठी ही कंडिशन आहे. कॅपिटल A मायनस स्मॉल a इज इक्वल टू B मायनस कॅपिटल A. हा मायनस a इकडे आला तर A प्लस A 2a झाला आणि मायनस a तिकडे गेल्यावर स्मॉल a प्लस a झाला. and so 2a is equal to a plus b and हा फॉर्म्युला आहे. this is formula for arithmetic mean. the capital A is equal to a plus b upon 2. this thus the arithmetic mean of two numbers a and b is said to be capital A equal to small a plus b upon 2. याला arithmetic mean म्हटले गेलंय. काय म्हटले गेलं? याला arithmetic mean म्हटले गेलं. इथे लक्षात. मग या ठिकाणी arithmetic mean पण तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. सिंपल कन्सेप्ट आहेत, फारसे काही टिपिकल नाहीये. Then we go to the geometric mean, GM. AM, GM या ठिकाणी आहे बघा. GM, if 3 numbers small a, capital G and small b, where a and b are greater than 0, are in GP. दोन्ही पण greater than 0 असतील किंवा दोन्ही पण less than 0 असतील, are in GP, geometric progression. Then capital G is called geometric mean, GM of A and B. म्हणजे geometric mean म्हटलं तर रेशो आलं. Capital G upon small a equal to small b upon capital G. म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे. G square is equal to AB. This is formula for geometric mean. आणि मग स्क्वेअर रूट घेतला तर लक्षात आलं G is equal to under root of AB. हे दोन फॉर्म्युला आहे ना, हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करता येतील. G square is equal to AB or G is equal to under root of AB. Thus the geometric mean of two positive number of or two negative number A and B is under root of AB. Is under root of AB. इथे लक्षात, अरिथमेटिक मीन a प्लस b अपॉन 2, जॉमेट्रिक मीन अंडर रूट ऑफ AB. लक्षात ठेवा. त्यानंतर येते हार्मोनिक मीन, HM. हार्मोनिक मीन काय बघा, इफ 3 नंबर्स a, स्मॉल a, कॅपिटल H and B आर इन HP, हार्मोनिक मीन, देन
कॅपिटल एच इज कॉल्ड हार्मोनिक मीन आणि HM ऑफ ए अँड बी. मग या ठिकाणी हार्मोनिक मीन म्हटलं तर रिसिप्रोकल येतं, बरोबर ना. हार्मोनिक मीन म्हटलं रिसिप्रोकल ईपी मध्ये येतं. सो 1/H इज AM ऑफ 1/A and 1/B. इथे लक्षात. मग अरिथमेटिक मीन साठी मग फॉर्म्युला बघा. अरिथमेटिक मीन मध्ये आपण काय करतो, तो A इज इक्वल टू आपला अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय होता, स्मॉल a प्लस b अपॉन 2. मग लक्षात आलं कॅपिटल ए च्या जागी काय 1/H. सो 1/H इज इक्वल टू A आहे 1/A प्लस 1/B आहे इथं 1/A आणि 1/B आणि अपॉन आहे 2. आणि यांना सिम्प्लिफाय केलं, ही इक्वेशन जर सिम्प्लिफाय केली तर आपला हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला आला बघा. कॅपिटल H इज इक्वल टू 2AB अपॉन A प्लस B. 2AB अपॉन A प्लस B, दॅट इज द हार्मोनिक मीन HM ऑफ टू नंबर A and B. मग हे तीन मीन जे आहेत, अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन, या तीन मीनचे फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला समजलेले आहेत. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा नोट आहे, द अबव रिझल्ट कॅन बी एक्सटेंडेड टू द नंबर्स. म्हणजे जर ए बी च्या ऐवजी एक्स एन नंबर आलं तर या ठिकाणी त्या पद्धतीने केले आहे. ते फॉर्म्युले आपल्याला लागत नाही, फक्त इन्फॉर्मेशन म्हणून आहे. इफ एक्स इज इक्वल टू वाय, इफ एक्स इज इक्वल टू वाय देन ए इज इक्वल टू जी इज इक्वल टू एच या ठिकाणी आहे. आता एक्सरसाइज कडे जाण्यासाठी अगोदर या ठिकाणी बघा तिन्ही मीनचे फॉर्म्युले. ए म्हणजे अरिथमेटिक मीन, काय येणार ए प्लस बी अपॉन 2. इथे लक्षात. या ठिकाणी बघा अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला काय येतोय, या ठिकाणी फॉर्म्युला आला बघा. कॅपिटल ए इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2, दॅट इज अरिथमेटिक मीन AM, बरोबर. देन कॅपिटल जी इज इक्वल टू है ना, जी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AB और जी स्क्वेअर इज इक्वल टू AB. दिस इज फॉर्म्युला फॉर जॉमेट्रिक मीन, बरोबर. हार्मोनिक मीन H इज इक्वल टू काय आला, फॉर्म्युला आहे 2AB अपॉन A प्लस B. 2AB अपॉन A प्लस B, दिस इज फॉर्म्युला फॉर हार्मोनिक मीन. हे तीन फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत. A इज अरिथमेटिक मीन, G इज जॉमेट्रिक मीन, H इज हार्मोनिक मीन. हे तीन फॉर्म्युले जर आपण या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवले तर आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं जाईल. सो लेट्स बिगिन एक्सरसाइज 2.4. इथे लक्षात. सो 2.4 एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा. व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन HP. HP कधी असतील, इफ अँड ओनली इफ देअर रिसिप्रोकल्स आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये कसे असेल, कधी असेल, जर त्यांचे रिसिप्रोकल हे अरिथमेटिक मीन, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील. नंबर 1 दिले बघा 1/3, 1/5, 1/7, 1/9. हे HP मध्ये आहे का चेक करायचं आपल्याला. सोल्युशन मध्ये आपण काय करणार, जी सिक्वेन्स दिलेली आहे ती सिक्वेन्स कन्सिडर करणार. कन्सिडर 1/3, 1/5, 1/7, 1/9. त्यांचे रिसिप्रोकल घेणे. हेअर देअर रिसिप्रोकल सिक्वेन्स इज 1/3 चं काय आलं बघा 3, 1/5 आलं 5, 1/7 चं 7 आणि 9. सो लक्षात आलं ही जी सिक्वेन्स आहे ना, सिक्वेन्स कोणती, ही 3, 5, 7, 9 ही जी सिक्वेन्स आहे यामध्ये फर्स्ट टर्म इज T1 इज 3, T2 इज 5, T3 इज 7. यावरून आपल्याला बघायचं आहे या दोघांचं सबस्ट्रॅक्शन, कन्सिक्युटिव्ह दोन नंबर, शेजारचे दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन, मोठ्या टर्म मधून छोटी टर्म जर मायनस केली तर सेम येतं का. म्हणजे T2 मायनस T1, T3 मायनस T2 येते का सेम बघा. 5 मायनस 3 2, 7 मायनस 5 2. लक्षात आलं. दिस इज द कॉमन, इथे लक्षात डिफरन्स, कॉमन डिफरन्स आणि तो कॉन्स्टंट आहे. सो लक्षात आलं 3, 5, 7, 9 they are in AP. The reciprocal of the sequence is an AP and therefore the given sequence, ही जी sequence आहे, this sequence is in HP. त्यांचे reciprocal AP मध्ये आहेत है ना. reciprocal of sequence is in AP, reciprocal of sequence is in AP and therefore we say that the given sequence is in HP. लक्षात आलंय सर्वांच्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त कॉमन डिफरन्स बघायचा आहे. तो कॉमन डिफरन्स जर या ठिकाणी सेम आला तर आपण एपी मध्ये टर्म्स आपण बघूया आणि ते एपी मध्ये टर्म्स असतील तर त्यांचे रिसिप्रोकल हे एचपी मध्ये असणार आहे. लेट्स बिगिन टू प्रॉब्लेम नंबर 2 बघा. आता ही जी सिक्वेन्स आहे याचा रिसिप्रोकल घेऊ आपण बघा. काय आलं रिसिप्रोकल बघा 3, 6, 12 आणि 24. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा T1 इज इक्वल टू 3 आहे, T2 इज इक्वल टू 6 आहे आणि T3 इज इक्वल टू 12 आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी
फर्स्ट ऑफ ऑल लेट अस फाइंड T2 minus T1. T2 minus T1 किती आलं? 6 minus 3 is equal to 3. त्यानंतर फाइंड करूया T3 minus T2. T3 minus T2 बघितलं 12 minus 6 is equal to 6 आलं. लक्षात आलं? Their common difference is not same. So the terms are not in AP. Terms are not in the sequence is not in AP, and therefore the given sequence cannot be considered as harmonic progression. मग ते या ठिकाणी समजून सांगितलं बघा. या ठिकाणी रिसिप्रोकल घेतला, त्याचा डिफरन्स बघितला, या ठिकाणी तो डिफरन्स या ठिकाणी काय आला? एकाचा 3 एकाचा 6 आला. म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार T2 minus T1 is not equal to T3 minus T2, and therefore the reciprocal sequence is not an AP, and therefore the given sequence is not HP. AP मध्ये नाही म्हणून HP मध्ये असू शकत नाही. प्रॉब्लेम नंबर 4 बघितलं बघा. 5 10/17 10/32 10/47. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण बघितलं त्या सिक्वेन्सला आपण रेसिप्रोकल मध्ये घेतला 1/5 17/10 32/10 47/10. मग लक्षात आलं T1 is 1/5, T2 is 17/10, T3 is 32/10 and T4 is 47/10. यावर लक्षात आलं बघा. T2 minus T1 आपण T2 minus T1 या ठिकाणी फाइंड करूया. लेट्स फाइंड T2 minus T1. So T2 minus T1 जर बघितलं, what is T2? T2 is 17/10 आणि minus 1/5. लक्षात आलं? इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपण डिनॉमिनेटर सेम करू शकतो. सो 17 minus 2 आणि अपॉन 10. सो 17 minus 2 किती आलं? 15/10 आणि 15/10 is nothing but 3/2. 3 5 जा 5 3 जा 15 and 5 2 जा 10. 3/2 आलं. Now let's find T3 minus T2. So T3 minus T2 किती आलं बघा? 32/10 minus 17/10. So लक्षात आलं? डिनॉमिनेटर सेम आहे. 32 minus 17 बघितलं ते किती येणार? So 32 minus 17 या ठिकाणी बघितलं आपण. 32 minus 17 लक्षात आलं? 12 minus 7 5 आणि या ठिकाणी बघितलं 15 आलंय. परत या ठिकाणी आलं बघा 15/10 बरोबर. आणि 15/10 इज अगेन 3 5 3 जा आणि 5 2 जा. सो 3/2 आणि 3/2 सेम आलाय है ना. इट इज इक्वल टू 3/2 आणि विच इज कॉन्स्टंट. सो कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे लक्षात आलं आपल्याला रिसिप्रोकल हे एपी मध्ये आहे. रिसिप्रोकल सिक्वेन्स इज अन एपी. रिसिप्रोकल सिक्वेन्स एपी मध्ये आहे and therefore the given sequence is in HP. Therefore the given sequence is in HP. मग या पद्धतीने आपल्या लक्षात आलं का ते एपी मध्ये रिसिप्रोकल एपी मध्ये आहे म्हणून the given sequence is in HP. So let's go to question number 2. Find the nth term and hence find the 8th term of the following HP. nth term फाइंड करायचं आहे आणि मग त्यावरनं 8th टर्म फाइंड करायची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनचं सर्व काम करायचं आहे आणि त्यावरनं त्याचं रिसिप्रोकल घेतलं का HP ची टर्म येणार आहे. सो कसं फाइंड करायचं बघा. त्यामध्ये आहे नंबर 1 1/2 1/5 1/8 आणि 1/11 अशा 4 टर्म्स दिलेल्या आहेत बरोबर. मग लक्षात आलं या 4 टर्म ज्या आपण कन्सिडर केल्या आणि त्यांना HP मध्ये आहेत, दे आर गिवन इन HP. मग त्यांचं रिसिप्रोकल घेतलं या टर्म एपी मध्ये येतील. 2 5 8 आणि 11 आर इन एपी. कारण टर्म्स एचपी मध्ये आहे याचा अर्थ रिसिप्रोकल टर्म मस्ट बी इन अरिथमेटिक प्रोग्रेशन है ना. रूल आहे जर टर्म्स एचपी मध्ये असतील तर त्या टर्म्सचा रिसिप्रोकल जर घेतला तर त्या टर्मचं रिसिप्रोकल अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणारच आहे. म्हणून लक्षात आलं बघा 2 5 8 11 आर इन एपी. आणि मग या ठिकाणी आपल्याला माहित आहे a is 2 and common difference 5 minus 2 is 3 8 minus 5 is 3 and 11 minus 8 is 3. मग a आणि d च्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या आहेत. त्यावर आपल्याला tn nth टर्म इन द AP चा फॉर्म्युला माहिती आहे. tn is equal to a plus n minus 1d. मग यावरनं nth टर्म इन AP जर आपण बघितली इट विल बी इक्वल टू 2 plus n minus 1 into 3. लक्षात आलं का? यावरनं आपल्याला समजलं आहे का? याला सिम्प्लिफाय जर केलं बघा 2 plus n minus 1 into 3 याला जर सिम्प्लिफाय केलं तर इट विल बी इक्वल टू 2 plus बघा 3n minus 3 इथे लक्षात. आणि म्हणून लक्षात आलं बघा 2 minus 3 is minus 1 so we can write 3n minus 1. सो लक्षात आलं या ठिकाणी दिस इज tn. काय आलंय? दिस इज tn. आणि या tn वरनं आपल्याला 8th टर्म फाइंड करायची. 8th टर्म. सो या ठिकाणी n is equal to 8 जर आपण टाकलं
if we put n is equal to 8 for nth term, this is the nth term है ना in AP, इथं पण आपण टाकून जर AP मधले घेतली तर HP फाइंड करता येईल रिसिप्रोकल घेऊन. ओके, तर nth टर्म ऑफ HP पण विचारले आपल्याला है ना, nth टर्म फाइंड द nth टर्म ऑफ HP पण विचारलेला आहे, म्हणून आपले जर रिसिप्रोकल जर घेतलं तर nth टर्म ऑफ HP is equal to 1/3n - 1. हे आपलं पहिलं आन्सर भेटलं. दिस इज आवर फर्स्ट सोल्युशन है ना, हे आपलं पहिलं सोल्युशन या ठिकाणी भेटलं. त्यानंतर बघितलं तर 8th टर्म साठी इफ वी पुट n is equal to 8, n is equal to 8, so what we get 3 8s are 24, 24 minus 1 is 23, and this is our second solution. This is our second solution, that is 8th term of the HP. या ठिकाणी फर्स्ट सोल्युशन आपल्याला भेटलं आणि सेकंड सोल्युशन पण या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल एपी ची n टर्म फाइंड केली तर त्यावरनं nth टर्म ऑफ HP येते आणि त्यावरनं 8th टर्म आपण फाइंड करू शकतो. पहिला प्रॉब्लेम खूप सोपा होता. सिमिलरली लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2. 1/4, 1/6, 1/8 आणि 1/10 असे टर्म दिलेले आहेत. तर सोल्युशन मध्ये आपल्याला ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या HP मध्ये आहेत. सो आपण डिक्लेअर करतोय 1/4, 1/6, 1/8 and 1/10 are in HP. So their reciprocal 4, 6, 8, 10 are in AP. From this we get A is equal to 4 and common difference 6 minus 4 is 2, 8 minus 6 is 2 and 10 minus 8 is 2. है ना, यांचा डिफरन्स आपण बघितला 2 येतोय है ना, या दोघांचा डिफरन्स आणि या दोघांचा डिफरन्स आपण बघितलं तर 2च येतोय. सो कॉमन डिफरन्स आलेला आहे 2 आणि E ची व्हॅल्यू आली आहे 4. त्यावर आपण TN फाइंड करतोय है ना. सो लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ TN. सो फॉर्म्युला काय TN साठी, TN is equal to A plus n minus 1 into D. या ठिकाणी लक्षात आलं इट इज इक्वल टू A, व्हॅल्यू ऑफ A is 4 आणि n minus 1 into D is 2. सो या ठिकाणी लक्षात आलं तर बघा परत सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आपण केलं. इट कॅन बी रिटन एज 4 plus 2n minus 2. बरोबर. सो 4 minus 2 is 2 and 2n, so it is 2n plus 2 आलेला आहे. सो लक्षात आलं दिस इज TN ऑफ AP है ना, ऑफ AP आलेला आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्म आलेली आहे आणि यावरनं आपण nth टर्म ऑफ HP आपण फाइंड करणार बाय टेकिंग रिसिप्रोकल, that is 1/2n plus 2. nth टर्म ऑफ AP सॉरी HP आपल्याला भेटलेला आहे. दिस इज आवर फर्स्ट सोल्युशन. आणि त्यानंतर 8th टर्म फाइंड करण्यासाठी इफ वी पुट n is equal to 8, if we put n is equal to 8, so we get 1/2 into 8 plus 2, 8 to the 16 and 16 plus 2 is 18 है ना. 2 8 is 16, 16 plus 2 is 18, so we get 1/18 as the 8th term of HP. इथे लक्षात प्रॉब्लेमची मेथड बघा, समजून घ्या, खूप सोपी आहे, खूप इझी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन वरनं हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणारे 8th टर्म आणि nth टर्म आपण फाइंड करू शकत आहोत. इथे लक्षात. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. सब क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 3 सोल्युशन मध्ये चाललोय. दिलेली सिक्वेन्स HP मध्ये आहे ते आपण या ठिकाणी R in HP आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, आणि दिस टर्म्स आर इन AP, प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी लक्षात घ्या. So 5, 10, 15, 20 are in AP arithmetic progression. So we get A is equal to 5 and common difference D is 10 minus 5 is 5, 15 minus 10 is 5 and 20 minus 15 is 5. So we get A equal to 5 and D equal to 5. A आणि D चे व्हॅल्यू आलेला आहे त्यावरनं nth टर्म ऑफ AP है ना. दिस इज द nth टर्म ऑफ AP arithmetic progression. काय फॉर्म्युला TN is equal to A plus n minus 1D. So if we put the value of A and D, what we get? So we get 5 plus n minus 1 into D is 5. So या ठिकाणी परत सिम्प्लिफिकेशन केलं तर काय लक्षात आलं बघा 5n minus 5. So 5 plus 5 minus 5 कॅन्सल झालं. So TN is equal to 5n राहील. So this is nth term of AP. 5n आली आहे. आणि मग लक्षात आलं तर nth term of HP will be is equal to reciprocal of this 5n, that is 1/5n. 1/5n is the nth term of HP. And to find 8th term of HP, we have to put n is equal to 8. So 1/5 is 40. So 1/40 is the 8th term of the given harmonic progression. है ना, given sequence of harmonic progression. अशा प्रकारे nth term आणि 8th term आपण या ठिकाणी फाइंड केलेली आहे. तुमच्या लक्षात येत असेल प्रॉब्लेम्स इझी आहेत, प्रॉब्लेम इझी आहेत, त्यामुळे समजण्यासाठी मला वाटतं खूप
प्रॉब्लेमॅटिक नसावं. आणि मग या ठिकाणी लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 3. Find AM. What is this AM? It is arithmetic mean, and A is equal to small a plus b upon 2 of two positive numbers whose GM and HM are GM, G square is equal to AB and HM is equal to AB upon A plus B. येते लक्षात R 4 and 16 upon 5 respectively. AM फाइंड करायचं आहे, त्यांनी GM आणि HM दिलेला आहे. AM आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यांनी GM आणि HM आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. सोल्युशन मध्ये बघा GM is equal to 4 is given, HM is 16 upon 5. यावरनं तुमच्या लक्षात आलं बघा GM square is equal to काय फॉर्म्युला आहे, GM square is equal to AM into HM. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. इथे लक्षात GM square is equal to AM into HM. So लक्षात आलं बघा 16, 4 square is 16 is equal to AM into 16 upon 5. तर तुमच्या लक्षात आलंय हा 16 upon 5 इकडे जर आला तर therefore या ठिकाणी आपण सांगू शकतो arithmetic mean is equal to 16 into 5 upon 16, and the 16 gets cancelled, and therefore we get AM is equal to 5. Therefore we get AM is equal to 5, and that is the required solution. तर त्यांनी सांगितलं होतं find AM. So AM is equal to 5. Arithmetic mean is equal to 5 आलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम खूप सोपा होता, जो तुम्हाला समजला असेल, यात काही शंका नाही. आणि या ठिकाणी बघा महत्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. वी हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्म्युला इज GM स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे, GM स्क्वेअर इज इक्वल टू AM इंटू HM. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल है ना. while solving problem we have to remember this formula. येते लक्षात. आणि मग या पद्धतीने आपण जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 3 चा खूप छोटंसं आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 4. फाइंड HM ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर हुज AM and GM are 15 upon 2 and 6. आता बघा AM दिलेला आहे 15 upon 2. AM किती दिलेला आहे 15 upon 2. आफ्टर दॅट GM is given as 6, आणि आपल्याला फाइंड करायचा आहे HM is equal to क्वेश्चन. परत तोच फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, GM स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे AM इंटू HM. सो यावरून लक्षात आलं बघा GM किती आहे 6. सो लक्षात आलं 6 स्क्वेअर इज इक्वल टू AM इज 15 upon 2 आणि इंटू HM. येते लक्षात. सो या ठिकाणी लक्षात आलं बघा 6 स्क्वेअर इज 36 इज इक्वल टू 15 upon 2 आणि इंटू HM. बरोबर. सो या ठिकाणी लक्षात आलं therefore HM is equal to 36 into 2 upon 15. सो या ठिकाणी लक्षात आलं बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 5 जा 15 and 12 2 जा 24 upon 5. सो अशा पद्धतीने आपण HM या ठिकाणी फाइंड करू शकलो बाय युजिंग फॉर्म्युला GM स्क्वेअर. GM स्क्वेअर is equal to AM into HM. सो बघा सोल्युशन मध्ये या ठिकाणी AM दिलेला आहे, GM दिलेला आहे. We know that GM square is equal to AM into HM. So 6 square is equal to 15 upon 2 into HM. And therefore HM is equal to 36 into 2 upon 15. After reduction we get as 24 upon 5. Reduction केल्यानंतर त्याचा आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे 24 upon 5. So अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 4 चा आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. Now let's go to problem number 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, ते म्हणतात फाइंड GM ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर हुज AM and HM are. बरोबर. आता या ठिकाणी बघा AM आणि HM दिलेला आहे, आपल्याला परत GM फाइंड करायचा आहे. सो परत फॉर्म्युला काय आहे, GM ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AM इंटू HM. AM इंटू HM हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. सो त्यावरून लक्षात आलं व्हॉट इज AM. AM इज 75 इंटू 48. 75 इंटू 48. इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं GM स्क्वेअर इज इक्वल टू आलं बघा 75 इंटू 48. तर या ठिकाणी थोडं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला GM ची व्हॅल्यू भेटणार आहे. बरोबर. मग त्या पद्धतीने बघा सिम्प्लिफिकेशन 25 त्रिक 75 आणि 16 3 आहे, याला स्प्लिट केलं 25 इंटू 3 इंटू 16 इंटू 3. मग लक्षात आलं 25 perfect square is 16 perfect square and 3 3 is 9. So we can write this as 25 into 16 into 9. आणि स्क्वेअर रूट घेतलं GM. तर GM is equal to काय येणार, therefore GM is equal to 5 into 4 into
3. So 5 4 जा 20, 23 जा 60. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात आलं GM is equal to येणार 5 into 4 into 3 and so GM is equal to येणार आहे 6060. येते लक्षात. या ठिकाणी 25 ला स्प्लिट केलं तर सोपं जाईल बरोबर आणि 48 ला स्प्लिट केलं सोपं जाईल. अदरवाइज तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लिकेशन जरी केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार आहे 75 into 48 डायरेक्ट आपण बघितलं आता 8 5 जा 40 है ना कॅरी 4 8 7 जा 56 56 plus 4 is 60. त्यानंतर बघा 4 5 जा 20 कॅरी 2 4 7 जा 28 28 plus 2 is 3030. सो लक्षात आलं 0 0 आणि 36 3600 जर GM स्क्वेअर आहे है ना GM स्क्वेअर आहे तर आपल्याला माहिती आहे therefore we get GM is equal to 36 कोणाचा स्क्वेअर आहे 6 चा आणि 0 0 मधून एक 0 आलं. त्या पद्धतीने आपण डायरेक्टली जरी गेलं तरी आपल्याला GM ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे 6060. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर आपण 5 चा आन्सर पर्यंत या ठिकाणी आपण पोहोचलोय. अगदी सोप्या पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 आपल्याला या ठिकाणी समजलेला आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 6. Insert two numbers between 1/4 and 1/13 so that the resulting sequence is a HP. ते म्हणता याच्यामध्ये असे दोन नंबर इंट्रोड्यूस करा ज्याने रिझल्टिंग जे सिक्वेन्स येणार आहे ना ती HP मध्ये असते. तर या ठिकाणी आपल्याला ते नंबर कन्सिडर करावे लागतील बघा. सो लेट द रिक्वायर्ड नंबर्स बी 1/H1 and 1/H2. बरोबर इथं 1/, दिलेला आहे ना म्हणून आपण इथं पण 1/, घेतोय. सो लक्षात आलं therefore 1/4 1/H1 1/H2 and 1/13 are in HP. हे जर HP मध्ये आहे तर therefore the reciprocals 4 H1 H2 and 13 are in AP. बरोबर येते लक्षात. मग जर HP चे रेसिप्रोकल जर AP मध्ये असतं आणि AP म्हणजे काय देअर कॉमन डिफरन्स शुड बी कॉन्स्टंट. त्यावरून लक्षात आलं या ठिकाणी बघा T1 is 4 T2 is H1 T3 is H2 and T4 is 13. therefore you get T2. येते लक्षात. मग या ठिकाणी A ची टर्म आपल्याला फर्स्ट टर्म भेटलेली आहे 4 आणि T4 13 आहे. आता यावरनं बघा आपण T4 वरनं या T4 च्या टर्म वरनं आपल्या लक्षात फोर्थ टर्म मध्ये लक्षात आलं n is equal to 4 आहे. What is the value of n? It is 4. And we know that the nth term in the AP, this is nth term of AP. है ना nth term of AP चा फॉर्म्युला काय Tn is equal to A plus n minus 1 into D. So लक्षात आलं Tn आपल्याला माहित झालं 13 है ना T4 n च्या जागेवर आपण जर 4 टाकलं तर T4 झालं. सो E ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे इथं है ना A is 4 फर्स्ट टर्म is 4. किती लक्षात है ना T1 is A is equal to 4 आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर बघा n ची टर्म 4 घेतली into D 4 minus 1 is 3. सो या ठिकाणी काय आलं बघा 13 is equal to 4 plus 3D. बरोबर हा 4 तिकडे गेला तर लक्षात आलं 3D is equal to 9 and D is equal to 3. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी कॉमन डिफरन्स किती आहे 3 आलेला आहे. लक्षात येत आहे तुमच्या. या ठिकाणी परत आपण इथपर्यंत समजून घेऊ बघा. तर बघा लेट H1 आणि H2 बी द टर्म्स ऑफ HP. सो लक्षात आलं 1/4 1/H1 1/H2 and 1/13 are in HP. That is harmonic progression. So this implies that 4 H1 H2 and 13 are in AP. येते लक्षात. So therefore या ठिकाणी काय लक्षात आलं का A that is first term is 4 and T4 fourth term is 13. But we know that आपल्याला माहिती काय माहिती आपल्याला but we know that nth term of AP arithmetic progression, we know that nth term of AP is equal to Tn is equal to A plus n minus 1 into D. Therefore we get T4 is equal to A plus 4 minus 1 into D. इथे लक्षात. So लक्षात आलं T4 is 13 is 4 plus 4 minus 1 is 3D. आणि या ठिकाणी लक्षात आलं बघा 3D is equal to 13 minus 4 is equal to 9 and therefore we get D is equal to या ठिकाणी आलं बघा 13. 9/3 is 3. पण D ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे.
येते लक्षात? समजतंय आपल्याला या ठिकाणी nth टर्म चा फॉर्म्युला व्यवस्थित सिस्टमॅटिक आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. ह्या गोष्टी आपल्याला इथपर्यंत समजल्या का? डी ची व्हॅल्यू 3 आहे हे समजलंय. मग लक्षात येतंय तुमच्या काही कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असणार आहे एपी मध्ये. कॉमन डिफरन्स विल बी कॉन्स्टंट इन एपी. येते लक्षात? कॉमन डिफरन्स हॅज टू बी कॉन्स्टंट. म्हणून या ठिकाणी पुढे कसं समजून सांगते बघा. देअरफॉर H1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू A प्लस D. हा H1 काय? दिस इज T2. And so what is T2? It will be A plus D. A plus D म्हणजे 4 plus 3 is 7. And what will be H2? H2 will be T3. T3 is equal to A plus T2D. Or या ठिकाणी तुम्ही लिहू शकता H1 plus D. It is one and the same thing. 4 plus 2 3 is 6 is 10 or 7 plus 3 is equal to 10. दोन्ही पद्धतीने तुम्हाला H2 हा 10च भेटणार आहे. अशा प्रकारे लक्षात आलं. The two numbers in HP are 7 and 10. So for resulting sequence to be HP, we need to insert number 1 upon 7 and 1 upon 10. हे 7 and 10 कसे आहेत? AP मध्ये आहेत. बरोबर? आणि HP मध्ये त्यांचे रिसिप्रोकल आपल्याला घ्यावा लागणार आहे. येते लक्षात? सो रिसिप्रोकल या ठिकाणी आपण घेतलं तर ते एक नंबर HP मध्ये आपण या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. सो या अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर भेटलेला आहे. तर डी ची व्हॅल्यू आल्यानंतर तो प्रॉब्लेम खूप सोपा झाला है ना. डी ची व्हॅल्यू आल्यानंतर तो प्रॉब्लेम सोपा झाला. आपण H1 फाइंड करू शकलो है ना ऍज A प्लस डी आणि आपण H2 फाइंड करू शकलो ऍज A प्लस 2D. आणि दीज आर इन AP. हे टर्म्स कशा आहेत? AP मध्ये आहेत. आणि म्हणून या 7 चं रिसिप्रोकल 1 upon 7 आणि 10 चं रिसिप्रोकल 1 upon 10 आर इन HP. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 6 आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 7. इन्सर्ट टू नंबर बिटवीन 1 and -27. 1 आणि -27 मध्ये काय करायचं आहे? का दोन नंबर इन्सर्ट करायचे सो दॅट द रिझल्टिंग सिक्वेन्स इज अ जीपी. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायचं बघा. तर लेट द रिक्वायर्ड नंबर्स बी G1 and G2. दोन नंबर कसे? G1 and G2. आता या ठिकाणी बघा जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. यावर लक्षात आलं बघा. 1 G1 G2 and -27 आर इन जीपी. जीपी म्हटलं तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट पाहिजे. कॉमन रेशो हा कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे जीपी मध्ये आहे त्यावर लक्षात आलं बघा. T1 इज फर्स्ट टर्म इज 1, सेकंड टर्म इज G1, थर्ड टर्म इज T2 आणि फोर्थ टर्म इज -27. यावर लक्षात आलं बघा. टर्म्स आर इन जीपी. Therefore what we conclude that T1 is equal to A is 1. And what is formula for nth term? या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल nth term of GP. nth term of GP चा काय फॉर्म्युला आहे? Tn is equal to A into R raised to n minus 1. Tn is equal to A into R raised to n minus 1. तर या ठिकाणी आपण T4 साठी जर तो फॉर्म्युला आपण लिहिला, it will be T4 is equal to A is 1. So let us put that A as it is. Let us keep that A as it is into R raised to 4 minus 1 is 3. बरोबर. मग या ठिकाणी T4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा. -27 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A इज 1 into R cube. सो या ठिकाणी लक्षात आलं -27 इज इक्वल टू R cube. आणि लक्षात घ्या क्यूब आहे. या ठिकाणी मायनस आलेला आहे. याचा अर्थ लक्षात आला का दिस R cube is equal to -3 cube. And therefore we get R is equal to -3. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी समजलेलं R is equal to काय आले? -3. आणि मग लक्षात आलं कॉमन रेशोची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी -3 आलेली आहे. म्हणून आता या ठिकाणी दोन कन्सिक्युटिव्ह टर्मचा रेशो हा -3 असणार आहे. त्यावरून लक्षात आलं बघा. सो वी गेट G1 is equal to T2 is equal to AR. That is equal to 1 upon -3. म्हणजे लक्षात आलं आपल्याला का त्यांचा रेशो है ना G1 upon 1 is equal to होतं -3. सो लक्षात आलं therefore G1 is equal to आलेला आहे -3. सिमिलरली आता G2 upon G1. सो G2 upon G1 ची पण व्हॅल्यू आपल्याला माहित आहे कॉमन रेशो -3. G1 आलेला आहे -3. सो G2 is equal to काय आलं -3 into -3 is 9. And therefore we get G2 is equal to 9. इथे लक्षात तुम्ही हा Tn चा फॉर्म्युला यूज करा. या ठिकाणी A into R raised to n minus 1 that is 1 minus 1 तुम्हाला त्या पद्धतीने यूज करता येईल. अदरवाइज यू टेक द रेशो है ना. G1 upon 1 is equal to -3. So G1 is equal to 1 into -3 -3.
कॉमन रेशियो परत G2 upon G1 is -3. G1 -3 आहे, -3 into -3 becomes 9. So या ठिकाणी the required two terms है ना, या ठिकाणी काय लक्षात आलं, the required two terms of GP are -3 and 9. So for resulting sequence to be GP, we need to insert numbers -3 and 9 in between 1 and -27. इथे लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपण या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर मी नामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतो. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 8 च्या पुढे आपण बघूया. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू व्हेरी मच.